टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मला ना तुम्ही अजिबात आवडत नाही. म्हणजे तुम्हाला नुसतं बघितलं ना तरी तळपायाची आग मस्तकाला जाते. पण असा एखाद्याचा राग राग तरी किती दिवस करणार ना. कधीतरी कंटाळा येतो त्याचा सुद्धा. हा, पण हे देव मॅडमनी सांगितलेलं काम जर तुम्ही केलं ना तर मात्र तुमच्याबद्दलचं माझं मत नक्की बदलेल. आणि हो, अजिबात काळजी करू नका की हे सगळं केल्यानंतर तुला काय मिळेल याची. आदितीचा बाप म्हणून सांगतो मी तुला, काय वाटेल ते देईन मी तुला. फक्त तू आदितीला या गोष्टीसाठी तयार करायचं. हेच हवं होतं ना तुला? ठीक आहे, अरे सगळं देईन मी तुला. या ऑफिसपेक्षा मोठं ऑफिस असेल तुझं स्वतःच, तुझा स्वतःचा बिझनेस असेल. नोकरी करायची गरजच भासणार नाही तुला. आदितीला फसवून तुला जे मिळवता आलं नाही ना ते सगळं मी मिळवून देईन तुला. करशील ना देव मॅडमनी सांगितलेलं काम? खूप मोठी ऑफर आहे, पण ज्याच्या बदल्यात तुम्ही ही ऑफर देता ना त्यांना त्याची किंमत करायची म्हटली तर तेवढे श्रीमंत नाही आहात. आय डोंट फील सॉरी टू से की मला हे जमणार नाही. हा आनंद नाही मिळू देणार मी तुम्हाला सर. आणि माझ्या बाबतीत जे तुमचं मत आहे ना ते तसंच राहू दे. ते बदलण्यासाठी मला फक्त थोडा वेळ हवाय. वेळ? अजून किती वेळ हवाय तुला? एक वचन दिलं होतंस मला तू, आठवतंय? विचारलास? आठवतंय, सगळं आठवतंय. पण अजून फार काही करू शकलेलं नाहीयेस तू. काहीच केलं नाहीये असं नाहीये ना सर. पण आता खूप कमी दिवस राहिलेत तुझ्याकडे आणि फार काही अचीवही केलेलं नाहीयेस तू. आणि आता देव मॅडम मुळे माझं काम तर खूपच सोपं झालंय. आता तुला तुमचं लग्न लपवायचंय आणि मला ते तुझ्या तोंडून वदवून घ्यायचंय. मला बघायचंच आहे तू आता काय करणार आहेस. आदितीला या ऑफिस मधून तू मानानं घेऊन जाणार आहेस ना? बघूया बघूया काय करतोस ते. कर, प्रयत्न कर. बघूया कसा यशस्वी होतोयस ते. मी आहेच.